गरिबांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांनो, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा. ज्यांचं किमान माणूस पण शिल्लक आहे ना, अगदी किमान, त्यांच्याही कानांना ऐकवणार नाही असले हे वाक्य. हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भर कार्यक्रमात व्यासपीठावरून लाऊडस्पीकरवरून बोललं जातं, अगदी जोशात आणि तावातावात. हे सगळं करणारा कोणी विकृत पुरुष नसतो, बाई असते. भंडारा जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये 13 जानेवारीला भीम मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्रोही चळवळीतील गायिका अशी ओळख असलेल्या अंजली भारती तिथं गात होत्या. राज्यातल्या लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर त्या बोलत होत्या. सरकारच्या निष्क्रियतेबद्दल राग होता. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण सरकारला जाग आणायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा, म्हणजे त्यांना बलात्काराचं दुःख काय असतं ते कळेल, असलं संतापजनक वक्तव्य या बाईनं केलं. ते सांगताना तिनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं जे वर्णन केलं, ज्या शब्दात केलं, जे हावभाव करून केलं, ते कोणत्याही महिलेचा अपमान करण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडणारं होतं. पण या कार्यक्रमामधली संतापजनक बाब फक्त एवढीच नव्हती. जेव्हा अंजली भारती या नीचतेच्या सगळ्या पातळ्या ओलांडत होती, तेव्हा तिथं समोर बसलेले लोक काय करत होते? ते अंजली भारतीच्या या वक्तव्यांवर टाळ्या वाजवत होते आणि यातले काही महाभाग समोर येऊन या बाईवर पैसे उधळत होते. कोण होती ही सगळी माणसं? महान व्यक्तीच्या विचारसरणीचा अनुयायी होणं कदाचित सोपं असेल, पण प्रत्येकाला त्या विचारांचं अनुकरण करता येईलच याची खात्री नसते. हे सत्य ढळढळीतपणे सांगणारी ही माणसं होती. मुळात बलात्कार हा शब्दच शिसारी आणणार आहे. कोणत्याही महिलेसाठी या शब्दापेक्षा घृणास्पद दुसरं काहीही असू शकत नाही. म्हणून हे वाक्य कुणाबाबत केलंय यावरून या वक्तव्याचं मोजमाप कराल ना, तर तुम्हीही त्या अंजली भारतीपेक्षा वेगळे नाही एवढं लक्षात ठेवा. एका महिलेच्या अत्याचाराबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या महिलेवर तोच घृणास्पद अत्याचार करण्याची जाहीर मागणी करणं, याला संताप नाही, विकृती म्हणतात. आणि विकृतीला जात धर्म असली लेबलं न लावलेली बरी. कारण विकृती जेव्हा विखार बनते ना, तेव्हा ती सगळ्यांना उद्ध्वस्त करते. म्हणून या असल्या विकृतींचा वेळीच बंदोबस्त केलेला चांगला.